ताम्हिणी. पहिल्यांदाच ताम्हिणीवर जाण्याचा योग आला. अक्कलकोटवरून निघालोच होतो. कोणता तरी वेगळा रस्ता घ्यावा म्हणून ताम्हिणी घाटाकडे आम्ही वळालो. एकदम पहिल्यांदाच वाटलं नव्हतं त्याचा रस्ता हा शांत आणि एकाकी असेल. वर्दळ कमी होती. घाटही सुंदर नागमोडी वळणाचा होता. घाटाचं सौंदर्य पाहता असं वाटत होतं की महाराष्ट्राचं सगळं सौंदर्य या घाटालाच आहे. निमुळते रस्ते, आजूबाजूला गाव, छोटे छोटे दुकान आणि सर्वात विशेष म्हणजे मुळशीचा तलाव. त्याच्या दोन्ही बाजूला डोंगर होते. तिकडे जरा 2 मिनिटं निवांतपणाने ते दृश्य पाहिलं. तेव्हा जाणवलं की शहरी आयुष्य जितकं धकाधकीचं आहे तेवढंच गावचं आयुष्य किंवा गावातलं आयुष्य सुंदर, निर्मळ आणि त्याच्यामध्ये एक स्तब्धता आहे. डोंगरांच्या किंवा निसर्गाच्या खूप जवळ आल्याचं मला सारखं भासत होतं. तो सफर मी कधीच विसरणार नाही, कधी विसरूच शकत नाही. मी, माझी गाडी आणि तो रस्ता. त्या 40 मिनिटाच्या प्रवासामध्ये आम्ही कधी एकमेकांचे साथीदार झालो हेच कळलं नाही. आपण आधुनिकीकरणाच्या एका वेगळ्याच वाटेवर आहोत. पण तिकडे अजूनही रस्त्यावरती दिवे काय पाहायला मिळाले नाहीत. कारणही असेल, घनदाट जंगलामध्ये हा रस्ता आपल्याला दिसतो म्हणून की काय तिकडे दिवे दिसले नाहीत. पण वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळ्या आकाराचे डोंगर, वेगवेगळे जलाशय आणि त्यातनं मिळणारी शांतता. स्वतःबद्दल विचार करण्याचा वेळ चालकाला कसा मिळतो आणि कुठे मिळतो हे या प्रवासात मला जाणवलं. पाणी करत आता खालापूरला पोहोचलोय आणि ऑलमोस्ट आता फक्त 1-1.5 तास उरलाय घरी जाण्यासाठी. तर हेच थोडं सरप्राईज होतं की हे आमच्यासोबत अचानक घडलं आणि हे खरंच आम्हालाही सरप्राईज होतं आणि हेच सरप्राईज